नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवतार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे एक प्रश्न आहे की फिल इन द ब्लँक म्हणजे रिकाम्या जागा भरा, आणि हा प्रश्न विचारण्यात आला होता ASOच्या एक्झाममध्ये 2008 मध्ये। ठीक आहे, तर बघा प्रश्न काय होता। शी बघा हा वाक्याचा आहे सब्जेक्ट। मग जर का हा सब्जेक्ट असेल तर इथं काय यायला पाहिजे, व्हर्ब यायला पाहिजे। आता आपल्याला माहित नाही व्हर्ब सिंग्युलर येणार की प्लुरल येणार, कुठलं येणार काहीच माहित नाही। ठीक आहे, आणि ऑप्शन बघा पहिला आहे इज आहे, नंतर वाज आहे, विल आहे, नंतर हॅज बीन आहे। आता बघा अनकॉन्शियस बेशुद्ध होती सिन्स केव्हापासून होती माहित आहे का, फॉर 4 o'clock म्हणजे 4 वाजल्यापासून। आता बघा इथं जे आहे ना हे सिन्स, याच्यात एक लक्षात घ्या, हे जे o'clock आहे ना हे आहे नाउन, आणि हे जे 4 आहे ना हे कोणाबद्दल माहिती देते, या 4 बद्दल, म्हणून याला ॲडजेक्टिव्ह म्हणायचं। आणि नामाच्या आधी यूज होणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, प्रेपोजिशन। म्हणजे हे काय झालं तुमचं प्रेपोजिशन, आणि हे टायमाच्या आधी आलेलं आहे म्हणून याला जे आहे ना टाइम प्रेपोजिशन असं म्हटलं जाते। बघा 2 प्रेपोजिशन असतात, एक असते फॉर असते आणि एक असते सिन्स। आता हे जे आहे ना याच्यात एक लक्षात घ्या, जे सिन्स प्रेपोजिशन असते ना हे स्पेसिफिक म्हणजे एक सर्टेन टायमासाठी यूज केले जाते, म्हणजे निश्चित जो वेळ सांगते ना त्या वेळेसाठी। आणि हे जे फॉर प्रेपोजिशन असते ना हे अनसर्टेन वेळेसाठी सांगितले जाते। अनसर्टेन वेळेसाठी म्हणजे एखादी मुलगी जर का मुंबईत राहत असेल 10 वर्षापासून, तर आपण काय म्हणू शकतो, शी इज लिव्हिंग इन मुंबई फॉर 10 years। शी हॅज बीन लिव्हिंग इन मुंबई फॉर 10 years म्हणजे 10 वर्षापासून राहते। कुठल्या 10 वर्षात आपल्याला माहित नाही, म्हणून आपण तिथं 10 yearsच्या आधी फॉर प्रेपोजिशन यूज केला। आता तीच मुलगी जर का मुंबईमध्ये 2020 पासून राहत असेल तर आपण काय म्हणू की शी हॅज बीन लिव्हिंग इन मुंबई सिन्स 2010 किंवा 2020। अशा प्रकारे आपण सिन्स आणि फॉरचा यूज करू शकतो। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सिन्स आणि फॉर जे आहे ना हे प्रेपोजिशन आपण फक्त प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये यूज करता येते, नाहीतर मग काय की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल तरच यूज करता येते। म्हणजे इथं आपलं जे आहे ना प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स नाहीतर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये यूज करते। बघा इज प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये नेत म्हणून नाही वापर होणार, पहिलं ऑप्शन कट होते। वाज पास्ट टेन्समध्ये असते, विल फ्युचर टेन्समध्ये असते। मग तुमच्याकडे एकच ऑप्शन काय राहते, 4 नंबरचा हॅज बीन, जे की आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये यूज झालेला आहे, म्हणजे पॅसिव्हाइजचा फॉर्मेशन आहे। म्हणून इथं काय येणार, इथं तुमचं येणार हॅज बीन। म्हणजे वाक्य कसं येणार, शी हॅज बीन अनकॉन्शियस सिन 4 o'clock म्हणजे 4 वाजल्यापासून ते कसे आहे, बेशुद्ध आहे किंवा तिला शुद्ध नाही आहे, अशा प्रकारचं त्या वाक्याचा अर्थ होतो। नवीन बघा विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवीन ट्रिक शिकण्यासाठी जे आहे ना, जे नवीन विद्यार्थी असतील चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, मित्रांमध्ये पण शेअर करून सांगा। सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।